नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्या विकास परीक्षा 2024 10 मार्च 2024 या दिवशी झालेल्या पेपराची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। पेपर 1 इयत्ता दुसरीचा पेपर आहे। पेपर 1 आहे मराठी आणि गणित या विषयाचा पेपर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची उत्तरसूची स्पष्टीकरणासहित सोडून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित सोडून घेणार आहोत। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला करूया सुरुवात। मग इथे विभाग 1 मराठी प्रश्न 1 ते 3 साठी सूचना दिलेली आहे। खालील उत्तरे काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। शाळेत किंवा बाहेर कुठेही जाताना आपल्याबरोबर हात रुमाल हवाच। हा रुमाल स्वच्छ असला पाहिजे। सर्दी झाली असेल किंवा शिंका आल्या तर नाक पुसण्यासाठी तो उपयोगी पडेल। जेवण झाल्यानंतर हात पुसण्यासाठी, खोकला आला तर तोंडावर धरण्यासाठी हात रुमाल उपयोगी पडतो। आता प्रश्न, पहिला प्रश्न बघूया, हात रुमाल कसा असावा। मग हात रुमाल कसा असावा तर आपला हात रुमाल स्वच्छ असला पाहिजे। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। दुसरा प्रश्न, नाक पुसण्यासाठी आपणास काय उपयोगी पडेल। कापड, हात रुमाल, टॉवेल का रुमाल। तर हा नाक पुसण्यासाठी आपल्याला काय हात रुमालच इथे दिलेला आहे। मी इथे काय रुमालच येणार आहे, कारण आपल्याला सांगितले ते रुमाल स्वच्छ असला पाहिजे, कारण तो नाक पुसण्यासाठी उपयोगी पडेल। मग इथे उत्तर काय आहे आपलं रुमाल। पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघूया, 3 ते 4 साठी सूचना। खाली कविता दिलेली आहे, ती वाचायची आणि आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत। बघा, मणिमऊ कशी उठली। मग बघा मणिमऊ, मग इथे दिलेलं आहे बघा, मणिमऊ आपली हळूच उठली। मग हळूच पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। चौथा प्रश्न, घरभर कोण नाचू लागले। मग घरभर कोण नाचू लागले, उंदीर मामा। म्हणून मी इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उंदीर। पुढचा प्रश्न आहे तो संवाद काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधायची। आपण संवाद वाचून घेऊया। बाबा म्हणाले, बाप रे केवढा हा कचरा। सुमन म्हणाली, एवढा कचरा येतो कोठून। बाबा म्हणाले, कोठून म्हणजे काय, आपणच करतो कचरा। अमित, पण या कचऱ्याला एवढी दुर्गंधी कशी। बाबा, ओला व सुका कचरा एकत्र जमा केल्यामुळे ओला कचरा सडून ही दुर्गंधी होते। सुमन, म्हणजे बाबा ओला व सुका कचरा वेगळा करायचा असतो। बाबा म्हणाले, हो मुलांनो, ओल्या कचऱ्यापासून खत तयार होते आणि सुक्या कचऱ्यातील काही घटकांचा पुन्हा वापर करता येतो। आता प्रश्न, 5वा प्रश्न बघूया, सुका कचरा पुन्हा वापरता येतो असे कोणी सांगितले। मग कोणी सांगितलेलं आहे तर बाबांनी सांगितले की नाही। हो मुलांनो, ओल्या कचऱ्यापासून खत होते आणि सुक्या कचऱ्यातील काही घटकांचा पुन्हा वापर करता येतो। मग कोणी सांगितले तर बाबांनी, म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बाबांनी। पुढचा प्रश्न, दुर्गंधी कशामुळे येते। खतामुळे, ओला कचरा सापडल्यामुळे, जास्त कचरा असल्याने, सुक्या कचऱ्यामुळे। इथे दुसरा आहे ओला कचरा सापडल्यामुळे आहे, खरं इथे आहे ओला कचरा सडल्यामुळे दुर्गंधी येते। म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघूया, रिकाम्या जागी योग्य नामाचा पर्याय शोधा। टिंबटिंब बाजारला गेली। मग आता कोण, बघा आपण इथे प्रत्येक पर्याय ठेवून बघा। बाबा बाजारला गेले पाहिजे होतं। मग बाबा येईल का, इथे नाही येणार आहे, कारण इथे गेली आहे। मामा बाजारला गेला, मग इथे गेला नाही आहे, म्हणून मग मामा सुद्धा येणार नाही। दादा ठेवून बघूया, दादा बाजारला गेला, मग इथे गेला आहे का नाही, म्हणजे हे तीनही येत नाहीत। मग इथे काय ताई, ताई बाजारला गेली, बरोबर आहे। म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ताई। पुढचा 8वा प्रश्न बघूया, का हसतो रे तू। वरील वाक्यातील क्रियापद कोणते। क्रियापद म्हणजे काय, हसतोस। हसतोस हे काय आहे, हसतोस हे काय आहे, क्रियापद आहे। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारण का हे प्रश्न विचारण्यासाठी वापरलेलं आहे आणि तू हे सर्वनाम आहे। पुढचा 9वा प्रश्न बघूया, खालील वाक्यातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा। शाळा, आता आपल्याला माहिती आहे स्त्रीलिंग म्हणजे ती म्हणजे स्त्रीलिंग, तो म्हणजे पुल्लिंग आणि ते म्हणजे नपुंसकलिंग। आता शाळा, ती शाळा, मग ती शाळा हे स्त्रीलिंग आहे। रस्ता, तो रस्ता, तो रस्ता हे काय आहे, पुल्लिंग आहे। ते झाड हे काय आहे, नपुंसकलिंग आहे। तो गाढव किंवा ते गाढव, तो गाढव, हो की नाही, तो गाढव हे सुद्धा काय आहे, पुल्लिंग आहे। आपल्याला ओळखायचे स्त्रीलिंग, मग स्त्रीलिंग म्हणजे ती, मग ती कुठे आहे, ती शाळा। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया,
खालील पर्यायातील एकवचनी शब्द ओळखा. बघा, एक बक्षीस, अनेक बक्षिसे. मग बक्षिसे हे अनेक वचन आहे, आपल्याला एकवचनी शोधायचं आहे. एक मूल, अनेक मुले. मग अनेक मुले हे सुद्धा अनेक वचनी आहे. एक सासू, अनेक सासवा. मग सासवा हे सुद्धा अनेक वचनी आहे. एक पाकळी आणि अनेक काय असतात? पाकळ्या. मग आपल्याला दिलेला शब्द कोणता आहे? पाकळी. मग एक पाकळी हे काय आहे? एक वचन आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एकवचनी शब्द आहे. 11वा प्रश्न, खालील वाक्यांमध्ये कोणते विरामचिन्ह द्यावयाचे राहिले आहे ते शोधा. तुझ्या मित्राचे नाव काय? मग इथे आपल्याला प्रश्न विचारलाय. मग तुझ्या मित्राचे नाव काय हा प्रश्न आहे. मग इथे काय पाहिजे होतं? प्रश्नचिन्ह. म्हणजे हे असं पाहिजे होतं, तुझ्या मित्राचे नाव काय, इथे प्रश्नचिन्ह. हे आहे प्रश्नचिन्ह. स्वल्पविराम म्हणजे काय? हे असं आपण एखाद्याला हाक मारून थांबतो त्यावेळेस असं आपण वापरतो, त्याला स्वल्पविराम. किंवा एखाद्या वस्तूंचा गट असेल तर तिथे थांबतो तेव्हा आपण स्वल्पविराम वापरतो. उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय? बाप रे, आपण मगाशी उत्तरात वापरलं, बाप रे केवढा मोठा साप. मग इथे असं काय? ज्यावेळेस तोंडातले उद्गार असतात त्यावेळेस आपण काय करतो? उद्गार चिन्ह हे वापरतो. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे आपल्याला माहिती आहे, एखादं आपण बघा सत्यमेव जयते एखादं वचन लिहिताना किंवा ब्रीदवाक्य लिहिताना आपण याचा वापर करतो. पुढचा प्रश्न बघूया. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रश्नचिन्ह. 12वा प्रश्न बघूया. वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य वाक्यप्रचार पर्यायातून निवडा. परीक्षा जवळ आल्याने मुलांनी अभ्यासातील टिंबटिंब. डोळे घातले, गळा काढणे. गळा काढणे म्हणजे काय? रडणे. तोंड टाकणे नाही, डोळे घालणे. अभ्यासात बघा, तोंड टाकणे म्हणजेच काय? बडबड करणे. मग आता इथे काय सांगितले? परीक्षा जवळ आल्याने मुलांनी अभ्यासात डोळे घातले. डोळे घातले किंवा डोळे घालणे म्हणजेच काय? लक्ष देऊन वाचणे किंवा डोळ्याखालून घालणे असं म्हणजेच वाचणे. मग इथे माझं तर उत्तर हे आहे. तुमचं जर यापेक्षा वेगळं काही उत्तर असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. 13वा प्रश्न बघूया. सोबतच्या आकृतीत लपलेली म्हण पर्यायातून शोधा. आता इथे बघा, करावे तसे भरावे असं येते बघा, करावे तसे भरावे. मग करावे तसे भरावे कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. 14वा प्रश्न. युवक या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तो युवक म्हणजेच काय? आपण त्याला म्हणतो तरुण. समानार्थी शब्द आपल्याला सांगितलाय. मग युवकला समानार्थी शब्द आहे तरुण, पर्याय क्रमांक 3. 15वा प्रश्न. यश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? यश, अपयश, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. पाऊस या शब्दाला जोडून येणारा जोड शब्द कोणता? पाऊस गारा किंवा गारा पाऊस येतं का? नाही. पाऊस पाणी येतो. पाऊस वारा येतो का? पाऊस पूर येतो का? नाही. मग काय येतो? पाऊस पाणी. आपण म्हणतो की नाही काय पाऊस पाणी काय आहे का असं. मग पाऊस पाणी हा काय आहे? जोड शब्द आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. समाजाची सेवा करणारा. मग कोण असतो? समाजाची सेवा करणारा असतो समाजसेवक, पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. 18वा प्रश्न. आकाशात पक्ष्यांचा टिंबटिंब उडत होता. मग आपल्याला इथे योग्य समूहदर्शक शब्द निवडायचा आहे. मग आता संघ कुणाचा असतो? बघा, विद्यार्थ्यांचा, खेळाडूंचा काय असतो? संघ असतो. आणि अनेक पक्षी तर येणार नाही. मग पक्ष्यांचा काय असतो? थवा कुणाचा असतो? तर पक्ष्यांचा. आणि झुंड कुणाची असते? तर उतारूंची झुंड असते. मग आपल्याला इथे आकाशात पक्ष्यांचा थवा उडत होता. आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थवा. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी रिमझिम कोणाची? मग आता बघा, ढगांची काय असते? तर ढगांचा गडगडाट असतो. पावसाची रिपरिप किंवा पावसाची रिमझिम पण असते. आणि पाण्याची असते सळसळ. मग आपल्याला विचारले रिमझिम कोणाची? मग रिमझिम कोणाची असते? तर पावसाची रिमझिम. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 20वा प्रश्न. मधमाशी कोठे राहते? मग पोळ्यामध्ये, पोळी इथे लिहिलेलं आहे पोळी, मग हे चुकीचं आहे. झाड, पक्षी झाडावर राहतात हो की नाही, घरट्यात. पोळे, मधमाशी कोठे राहते? तर पोळ्यात. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोळे. कारण झाडावर माकड आणि खारुताई राहतात. वारू
वारुळामध्ये कोण राहतं, तर मुंग्या वारुळात राहतात. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारलंय काय, तर आपल्याला विचारले मधमाशी. मधमाशी कोठे राहते, मग मधमाशी राहते पोळ्यामध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 21वा प्रश्न, जसे माणसाचे बाळ तसे घोड्याचे प्रश्नचिन्ह विचारले. मग आता पाडस कुणाचं असतं, तर हरणाचं काय असतं, पाडस. हरणाचं काय असतं, पाडस किंवा शावक. हे पिलुदर्शक शब्द आहेत. शिंगरू, घोड्याचं काय असतं, शिंगरू. घोड्याचं आणि गाढवाचं काय असतं, शिंगरू. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता बछडा कुणाचा असतो, तर आपल्याला माहिती आहे सिंहाचा काय असतो, छावा असतो आणि वाघाचा काय असतो, बछडा असतो. मग इथे 1 आणि 3 बरोबर आहेत, हे चुकीचं आहे. मग आपल्याला फक्त आपलं योग्य उत्तर आहे घोड्याचं काय असतं, शिंगरू असतं. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, शेजारील चौकटीत मोकळ्या जागी कोणती अक्षरे क्रमाने घेतली असता सर्व शब्द अर्थपूर्ण तयार होतील, त्या अक्षरांचा पर्याय क्रमांक रंगवा. आता बघा इथे जर आपण जर इथे पर्याय क्रमांक 4 मधले अक्षर जर इथे ठेवली तर बघा इथे ग र ज आणि स र ळ, सरळ आणि क म ळ, म्हणजे यातले जर शब्द आपण ठेवले तर 3ही अर्थपूर्ण शब्द तयार होतात. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपण प्रत्येक पर्यायातलं अक्षर इथे ठेवून बघायचं की योग्य शब्द अर्थपूर्ण शब्द तयार होतो का, आणि मगच आपल्या उत्तराचं काय करायचं आहे, पर्यायाचं गोल रंगवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया, स दी व या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता याच्यापासून शब्द कोणता तयार होतो बघा, दी व स. बघा इथे दी व आणि हे स, दी व स. मग आता दिवस या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे दिन, बघा हा पण दिन आहे आणि हा पण दिन आहे, पण दला जर पहिली वेलांटी असेल तर तो शब्द दिवस या शब्दाचा समानार्थी शब्द होतो, आणि दला जर दुसरी वेलांटी असेल तर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे गरीब. म्हणून आपल्याला इथे दिवस या शब्दाचा समानार्थी शब्द शोधायचा आहे. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, नावेत बसून जाताना नावाड्यांनी मला नाव विचारले, अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता. आता इथे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असे हे ओळखायचं आपल्याला. आता ही नाव म्हणजे होडी आणि हे नाव म्हणजे आपले नाव. मग इथे आपल्याला अधोरेखित शब्दाचं विचारले अर्थ. मग या शब्दाचा अर्थ आहे, या नाव या शब्दाचा अर्थ आहे माझे नाव. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया, गटातील वेगळा शब्द ओळखा, तिखट, गोड, आंबट, तुरट. आता बघा तिखट, आंबट, तुरट या सगळ्यात चवी आहेत, पण गोड ही काय आहे, चव नाही आहे. गोड हे नाम आहे. म्हणून आपल्या इथे वेगळं काय आहे, गटातील वेगळा शब्द आहे गोड. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेली आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.